आपल्यासोबत आमदार महेंद्र दळवी आहेत. दळवी सर, एक महत्त्वपूर्ण बैठक जी ती आपली मुंबईमध्ये संपन्न झालेली आहे. मात्र आपण आपली जी मुलगी आहे तिचा फॉर्म मागे घेण्यासाठी तयार नाहीत असं समजतंय. नाही, असं अजिबात नाही आहे. कारण उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे आम्ही कोकणातील सगळेच नेते म्हणजे बरेचसे आदरणीय मंत्री असतील, महेंद्र थोरवे असतील, माजी आमदार, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, हे सगळेच लोक आम्ही एकत्र जमलो आणि मग आम्ही शिंदेसाहेबांकडे गेलो. शिंदेसाहेबांना एकंदर कोकणाची आत्ताची परिस्थिती आम्ही समजून सांगितली. आता त्यांना ती माहीत नक्की होती आणि आम्ही दावा केला पूर्वीपासून, कारण माझ्या मुलीने काल फॉर्म भरलेला आहे आणि त्या सीटवर शिवसेना दावा असलाच पाहिजे, कारण आम्ही सर्वाधिक मताधिक्य आमच्याकडे आहे आणि महायुती धरून पाळून ही सीट शिवसेना मिळावी हा आमचा आग्रह आहे. त्यामुळे पार्टी घ्यायला संबंधच येत नाही आहे आणि 4 तारखेपर्यंत फॉर्म पार्टी घेण्याचा आहे. 4 तारखेपर्यंत पिक्चर क्लिअर होऊन जाईल. पण आम्ही अतिशय ताकदीने निवडून आणणार आहोत आणि खऱ्या अर्थाने आम्ही सगळ्यांना ठरवून शिंदेसाहेबांना आमचं जे म्हणणं आहे दाखल केलं. शेवटी शिंदेसाहेब त्या विषयाचा निर्णय नक्की घेतील. पण 2 आणि 3 तारखेला याविषयी सखोल चर्चा निश्चित होईल, कारण 1 तारखेला उद्या फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे. 2-3 तारखेला याच्यातली चर्चा होईल. अर्थात ही 17 सीटच्या विषयीची चर्चा आहे, एका कोकणाची अशी नाही आहे. 17 सीटवर जे महायुतीचे नेते मंडळी ठरवतील तोच निर्णय सगळ्यांना लागू होईल असं मला नक्की वाटतं. विकास गोगोले यांनी फॉर्म भरला असतानाच आपल्याला फॉर्म भरायची गरज का पडली? नाही, विकास गोगोलेने फॉर्म भरलेला नाही, त्यांनी फॉर्म नेला होता, भरला नाही आहे. पण एकंदर उद्भवलेला परिसर अनुसरून मी माझ्या कन्येचा, मुलीचा फॉर्म भरला, हे आपण सगळं बघितलं आणि ते निवडणूक आम्ही ताकदीने लढणार, कारण शेवटी जनाधार आमच्याकडे आहे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये अगेन्स्ट तटकरे हा आमचा नारा आहे, तो कायमस्वरूपी ठेवणार. कुठेतरी आपण बघितलं तर पालकमंत्रीच्या बदल्यामध्ये विधान परिषदेच्या बदल्यामध्ये पालकमंत्री पद जे ते आपल्याकडे येणार होतं, त्यासाठी देखील आपण तयार नव्हतात. कुठेतरी बार्गेनिंग जी आहे ती होता कामा नये. तुमचाच दावा आहे पालकमंत्री पदावरती अशी आपली आग्रही मागणी आहे. मात्र आजच्या पत्रकार परिषदेमध्ये तटकरेंनी फेटाळून लावलेला आहे. कुठेही पालकमंत्री पदाची चर्चा जी आहे ती अद्यापर्यंत या विषयामध्ये झालेली नाही आहे. नाही, तर अजिबात नाही आहे. पालकमंत्री आणि ह्या निवडणुकीचा धोरणमध्ये संबंध नाही, तो आमचा अधिकार आहे. ज्या रायगडच्या जनतेने जो जनाधार आम्हाला दिलेला आहे, 3 आमदार आम्ही आहोत, राष्ट्रवादीचा एकच आमदार आहे आणि त्याच्यामुळे पूर्वी पालकमंत्री आदित्य तटकरे दिल्यानंतर मुख्यमंत्री महोदयांनी त्याला स्थगित दिलेली आहे आणि लगभग 2 वर्ष ते रिक्त पद आहे. आणि मला असं वाटतं की ते महायुतीचे नेते आदरणीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही मुख्यमंत्री असतील, हा निर्णय आधी तातडीने घेतील आणि पालकमंत्रीपद भरवशाच्या रूपाने आम्हाला निश्चित मिळेल ही माझी खात्री आहे. आजच्या बैठकीमध्ये कुठेतरी शिंदेंनी आपल्याला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र आपण त्यासाठी आग्रही झालात नाही, आपल्याला मान्य झालं नाही असं कळतंय सूत्रांकडून. नाही ना, अजिबात नाही. शिंदे साहेब आमचे नेते आहेत. शेवटी त्यांचं मार्गदर्शन किंवा आम्ही आमचं म्हणणं त्यांच्यासमोर ठेवलं. जी परिस्थिती आता तयार झाली ती परिस्थिती आम्ही सांगितली. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं की बाबा महाराष्ट्रातल्या 17 सीटची निवडणूक आहे, प्रत्येक ठिकाणी अनेक इच्छुक आहेत, त्यामुळे शेवटच्या दिवशी फॉर्म भरल्यानंतर जे फॉर्म राहतील त्या संदर्भात चर्चा महायुतीचे नेते मंडळी करून त्यांच्या पद्धतीप्रमाणे महायुतीचा धर्म पाळून त्या सीटचा निश्चित दिला जाईल. राष्ट्रवादीकडनं सांगितलं होतं की मागच्या वेळेस देखील ही सीट आमच्याकडेच होती आणि अग्रक्रमाने या सीटवरती दावा आता आमचाच आहे. त्या दरम्यान आपण दावा करताय म्हणजे शिवसेना. नाही, ह्या सीटविषयी कोणी असा दावा करणं हा चुकीचा आहे. शेवटी स्वायत्त निवडणुकीचे मतदार हे त्याचे वोटर्स असतात. त्याच्यामुळे आत्ता स्वायत्त निवडणुकीच्या रिझल्टनंतर जनाधार आमच्याकडे आहे. त्याच्यामुळे नगरपालिका असेल, नगरपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल, सभापती असतील, आमच्याकडे सर्वात जास्त आहे. त्यामुळे या सीटवर असा कोणी दावा करणं हा चुकीचा आहे. ही काय मक्तेदारी नाही आहे, कारण ह्या मतांच्यावरतीच ती सीट निवडून गेली जाते. पूर्वी त्यांना कदाचित जनाधार असेल, मला माहीत नाही आहे, त्यापैकी त्यांचा दावा असेल तो. पण आज आमचा दावा हा त्या सीटविषयी कायमचा राहिला. एकंदरीत सर आपण बघितलं तर जिल्हा परिषदेमध्ये आपलं संख्याबळ जास्त असताना देखील आपल्याला अध्यक्षपदापासून दूर राहावं लागलं, पालकमंत्री पदापासून देखील आपल्याला दूर राहावं लागतंय आणि आता कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपण दावा करताय, मात्र याच्यावर देखील पुन्हा राष्ट्रवादी दावा करते. म्हणजे नेमकं नकळत काय संदेश घ्यावा? नाही, म्हणून आजच्या भेटीमध्ये आदरणीय शिंदे साहेबांना आम्ही एकंदर उद्भवलेली सगळी परिस्थिती सांगितली. मागच्या जिल्हा परिषद संदर्भात जे काय घडलं वेगळं ते देखील सांगितलं. आताचं चित्र आम्ही त्यांच्यासमोर मांडलं आणि खऱ्यानं त्यांनी त्या संदर्भातला विचार केला आहे आणि सर्व 2 दिवस वाट बघा तुम्ही. या सगळ्या गोष्टीची आमची चर्चा सुरू आहे. 1 तारखेला फॉर्म भरून झाल्यानंतर 2 आणि 3 तारखेमध्ये वरिष्ठ नेते बसून या संदर्भातला योग्य निर्णय घेतील आणि आम्ही त्याची वाट बघतो. कुठेतरी महेंद्र दळवी यांच्या कन्येने जो फॉर्म भरला ही पक्षाची राजकीय खेळी आहे? नाही, राजकीय खेळी असं म्हणता येणार नाही आहे. शेवटी ही प्रक्रिया आहे आणि अनेक इच्छुक आहेत. त्याच्यामध्ये काही लोकांनी फॉर्म नेलेत. पण आम्हालाही वाटलं की एकंदर माझ्या कन्येने त्या ठिकाणी फॉर्म भरला पाहिजे आणि तिची राजकीय पार्श्वभूमी बघितली तर खऱ्या अर्थाने ती नक्की या पदाच्या लायक आहे आणि म्हणून माझी खात्री आहे की निश्चित तिला निवडण्यासाठी एक वडील म्हणून, एक आमदार म्हणून या माझे समस्त कार्यकर्ते नक्की प्रयत्न करतील.
पक्षश्रेणींनी सांगितल्यानंतर समजा जर जागा ही राष्ट्रवादीला गेली तर आपण मान्य असेल पक्षाचा निर्णय? नाही, शेवटी आदरणीय शिंदे साहेबांचा शब्द हा सर्वोच्च शब्द आहे. त्यामुळे आम्ही आज जाऊन त्याला संपूर्ण आमची जी काय व्यथा आहे ही त्यांच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यातून ते योग्य निर्णय घेतील. मी आशावादी आहे की 2 आणि 3 तारखेला शिवसेनाची सीट मिळेल अशी माझी पूर्ण खात्री आहे. 2 दिवसामध्ये नेमकं काय गणित आखलं जाणार आहे आपल्या दृष्टीने? नाही, असं आहे की 1 तारीख फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस आहे 3 वाजेपर्यंत. त्यानंतर प्रक्रिया बंद होते. 2 आणि 3 तारखेला छाननी आहे त्या फॉर्मची संदर्भातली, पण ते किती फॉर्म राहतात, कुठल्या कुठल्या पक्षाचे आलेत आणि मग कोणाला वाटपात ते जाणार आहे या सर्व चर्चा होईल. आणि 4 तारखेला विड्रॉल प्रक्रिया आहे, त्याच्यामुळे त्या 4 तारखेला जे फॉर्म राहतील त्याच्यामध्ये लढाई नक्की होईल. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र दळवी. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा जी आहे ती कोणाची मक्तेदारी नाही आहे. राज वैश्वपाळ, टीव्ही 9 मराठी, अलिबाग, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.